जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मी जाणार आहे साडेगावमध्ये। साडेगावमधून आपले आमंत्रण आलेले आहे। हनुमान गल्लीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव आहे आणि आजच्या गणेश उत्सवामध्ये अभंगवाणी हा कार्यक्रम आहे। अभंगवाणी येणार आहेत पनवेल तालुक्यातून वावजे गाव। साखर चौथीचे गणपतीचा आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आज अभंगवाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अभंगवाणी हा कार्यक्रम येणार आहे राधाकृष्ण प्रासादिक मंडल पनवेल आणि आजच्या कार्यक्रमाचा म्हणजे अभंगवाणीची गायिका आहे तेजस्वी संतोष पाटील वावजा गावामधून येणार आहे आणि आजचा अभंगवाणी कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वप्रथम आपण जाऊया साडेगावमध्ये गणपती बाप्पाच्या कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे साडेगाव। आजच्या भजन सेवेस प्रारंभ करीत आहोत। तत्पूर्वी भजन मंडळाचा थोडक्यात परिचय। श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ या भजन सेवेसाठी हार्मोनियम साथ करणार आहे माननीय श्री श्रीधर काकडे आदई। तबल्याच्या साथीसाठी आहे माननीय श्री उद्धव पाटील वावंजे। पकवास सेवेसाठी आहे माननीय श्री संतोष पाटील वावंजे। टाळ साथ करणारे आमचा बाल कलाकार स्वराज पाटील आणि या अभंगवाणीसाठी आपल्या सुरेल आवाजाची सोबत करणार आहे अर्थातच आमची गायिका कुमारी तेजस्वी पाटील। खरे तर गणेशोत्सवात 10 दिवसांच्या विराजमानानंतर सुद्धा श्री गणेशांचे समाधान होत नाही। हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि म्हणूनच हे सुख अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष श्री भगवंत सुद्धा या पृथ्वीवर अवतार घेतो। म्हणूनच श्री गणेश सुद्धा दरवर्षी या भूलोकावर येऊन हा सुख सोहळा अनुभवतात। हनुमान गल्लीचा राजा मित्रमंडळ सारडे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी श्री गणरायांचा विराजमान सोहळा पार पडत आहे। खरं तर लोकजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी सामूहिक गणेशोत्सव सुरू केले। आज मात्र घराघरात गणपती दिसून येतात। सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी अशा प्रकारची सामूहिक गणेश मंडळे स्थापन होणे आजच्या काळाची गरज आहे। कारण आनंद हा एकट्याने कधीच घेता येत नाही, त्यासाठी अनेक जण एकत्र येणे गरजेचे आहे। आज गणपती उत्सवानिमित्त माणसे एकत्र येण्याचे व त्यांची मने जोडण्याचं एक चांगलं कार्य हा हनुमान गल्लीचा राजा मित्रमंडळाकडून होत आहे। नक्कीच गणपती बाप्पा आनंदित होऊन आपणास आशीर्वाद देईल याबद्दल शंकाच नाही। आजच्या कलियुगात कामाच्या अतिव्यस्ततेत भगवंताच्या
पूजेचे अतिशय सोपे साधन म्हणजे त्याचे नाम. हाताला काम आणि मुखाला नाम, जेणे लाभेल सुख जीवनात. चला तर त्या भगवंताचं नाम घेऊया. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.
आपण देहभान विसरतो. चला तर ऐकूया रूप पाहता लोचनी.